आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे, जे की MH नर्सिंग करणार आहेत स्टुडंट्स. ते स्टुडंट्सनी लक्षपूर्वक व्हिडिओला बघा आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला समजण्यात येतील की एक्झाम्स कशी होतात आणि एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा. ह्या व्हिडिओला आपण बघणार आहोत ऑफिशियल पेपर आहे, जे की 2025ला घेण्यात आलेला होता 7 एप्रिलला मॉर्निंग शिफ्टला, म्हणजेच पहिली शिफ्ट. त्या शिफ्टमध्ये सगळे 100 क्वेश्चन आपले एका पेपरमधले. ईच सब्जेक्टला 20 क्वेश्चन्स असतात आणि त्या 100 क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी टायमिंग तुम्हाला 90 मिनिट्स दिलेला असतो. तर हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, तर व्हिडिओला लास्टपर्यंतच बघा आणि क्वेश्चन्सचे कसे मेन मुद्दे असतात आणि क्वेश्चन्स कसे सॉल्व करतात हे सुद्धा बघा आणि क्वेश्चन कोणत्या प्रकारे येतात ते सुद्धा बघा ह्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी दीक्षा कातला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत ऑफिशियल पेपर आपला 2025चा CT सेलचा. तर CT सेलनी जे मागल्या वर्षी घेतलेले होते पेपर, त्या पेपरचं प्रूफ म्हणून आमच्याकडे आजपर्यंत कोणीकडे ते पेपर नाही आहेत आणि आमच्याकडे ते पेपर आहेत. 3 शिफ्टमध्ये पेपर झालेले होते, ते प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवण्यात येत आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ह्या 3 PDF आहेत. तुम्हाला दिसत असेल की ह्या 3 PDF तुमच्या 3 शिफ्टचे पेपर आहेत, जे की आम्ही स्टुडंटकडून आन्सर शीट जे की येते आन्सर की त्याच्यामधून स्क्रीनशॉट काढून आम्ही हे अशी PDF तयार केलेली आहे. तर ह्या PDFमध्ये फक्त 3 शिफ्टमध्ये झालेले पेपर, ते पेपर्स आणि त्यांचे आन्सर्स आहेत. तर आज आपण बघणार आहोत त्या पेपर्समध्ये काय काय क्वेश्चन्स आले होते. त्याच्या आधी बघा, जे की पेपर झालेलं होतं एप्रिल 7 आणि 8ला 2025ला. तर हा पेपर आहे मॉर्निंग शिफ्टचा आणि 7 एप्रिलला झालेला. तर कंडक्ट कोण करते तुम्हाला माहितीच आहे, CT सेल थ्रू कंडक्ट झालेला हा पेपर आहे. तर ऑफिशियल पेपर कसं होते आणि त्याची आन्सर की आलेली त्या वेळेवर आम्ही हे क्वेश्चन्स काढलेले आहेत. त्याच्या आधी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच आपली मास्टर बुक. आजपर्यंत कोणतीही इन्स्टिट्यूट अशी नाही आहे ज्यांनी MH नर्सिंगसाठी बुक काढलेली आहे. तर आपली पहिली इन्स्टिट्यूट आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स, ज्यांनी MH नर्सिंगसाठी बुक काढलेली आहे. त्या बुकमध्ये 5 सब्जेक्ट दिलेले आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड. तर 5ही सब्जेक्टला जे लेटेस्ट सिलेबस आहे तुमचं त्या अकॉर्डिंग डिझाईन केलेलं आहे आणि त्या बुकमध्ये एका सब्जेक्टला 500 MCQ आणि सोबतच सगळे MCQs मिळून 2500 MCQ झालेले आहेत. आणि जे लेटेस्ट पॅटर्न जे एक्झाम CT सेलनी घेतलेली आहे त्याच पॅटर्नवर बेसिस आहे. आणि सोबतच त्या बुकमध्ये आम्ही मागल्या वर्षी घेतलेले 10 प्रॅक्टिस सेट हे सुद्धा आहे. तर ही आमची पहिली बुक आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये पण पहिली बुक आहे आपली, जे की आजपर्यंत कोणी नाही काढलेली आहे. तर ऑलमोस्ट 200 कॉपीज आम्ही काढलेल्या होत्या. तर त्या सगळ्या सोल्ड आउट झालेल्या आहेत. ज्यांना कुणाला मास्टर बुक पाहिजे असेल त्यांनी DM करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली असेल तर त्यांनी आमच्या व्हॉट्सअपला जॉईन करा. तर तुम्हाला ह्या प्रकारचे सगळे इन्फॉर्मेशन किंवा बुक्स वगैरे सगळे अवेलेबल होत असतील. तर ज्यांना कुणाला बुक पाहिजे असेल त्यांनी आम्हाला DM करा. तर फर्स्ट शिफ्टमध्ये झालेली एक्झाम 7 एप्रिलची, त्याच्या पेपर पॅटर्न कसं होतं, डिफिकल्ट होतं, इझी होतं की मॉडरेट होतं. तर आपलं जे मागल्या वर्षीची एक्झाम झालेली होती ते एक मॉडरेट, म्हणजेच जास्त इझी पण नाही आणि जास्त टफ पण नाही अशी एक्झाम झालेली होती. आणि ही मल्टिपल चॉईस फर्स्ट शिफ्टमध्ये झालेली होती. तर ज्यांना कुणाला हे PDF पाहिजे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला लिंक मिळाला, जॉईन करा आमच्या व्हॉट्सअपला. तुम्हाला PDF हे सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या जातील. तर क्वेश्चन आपण ऑलमोस्ट काल 7 ते 8 क्वेश्चन बघितलेलं आहोत. तर पहिलं क्वेश्चन होतं विच विटामिन प्रोड्यूस बाय स्किन वेन एक्सपोजर ऑफ टू स्किन. हे काही क्वेश्चन 7 ते 8 क्वेश्चन होते, जे की तुम्ही ऑलमोस्ट बघितलेले असाल. ज्यांनी कुणी बघितले नसेल त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. आणि ज्यांना कुणाला वाटते की हे क्वेश्चन मला सॉल्व करायचे आहेत किंवा त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे जे क्वेश्चन जे काल झालेले होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये हे सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर कमेंट करा. तर काल झालेले क्वेश्चन्स एकदा तुम्ही लास्टच्या व्हिडिओला बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढूनही वाचून कमेंट करू शकता. तर त्याच्यानंतर आपल्यासाठी फुल पॅकेज, आपलं जे MH नर्सिंगचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सनी फुल पॅकेज काढलेलं आहे. तर त्या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल केलं जाईल. तर 40 मॉक टेस्ट, आजपर्यंत
10-20 जास्तीत जास्त 30 मॉक टेस्ट दिलेले असतील बाकी इन्स्टिट्यूटनी, पण आम्ही 40 मॉक टेस्ट प्लस जे मागल्या वर्षी आणि त्याच्या आधीच्या वर्षी जे शिफ्ट वाईज क्वेश्चन पेपर झालेले होते ऑफिशियल, जे की CT सेलनी कंडक्ट केलेले होते ते पेपर, आणि 40 मॉक टेस्ट हे तुमचे करून घेणार आहोत, ज्याच्यामुळे तुमचं जे कॉन्फिडन्स आहे आणि क्वेश्चन सॉल्व करण्याचे जे पॅटर्न आहे ते इम्प्रूव्ह होईल. आणि सोबतच याच्यामध्ये सुद्धा मास्टर बुक तुम्हाला अवेलेबल होईल. आणि एका आठवड्यात 3 जे लाईव्ह सेशन आहेत त्यात लाईव्ह सेशनमध्ये काय होईल तर पहिलं तर डाऊट्स तुमचे ज्या सब्जेक्टला जिथे प्रॉब्लेम येत असतील तिथे आम्ही डाऊट सॉल्व करून देणार आहोत, आणि तुमचे जिथे वीक पडत आहात त्या जागी आम्ही तुम्हाला इम्प्रूव्ह करण्याला हेल्प करणार आहोत. तर हे आपलं फुल पॅकेज आहे MH नर्सिंगवाल्या स्टुडंटसाठी. ज्यांना कुणाला फुल पॅकेज परचेस करायचं असेल किंवा मास्टर बुकसुद्धा परचेस करायचं असेल तर DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक आहे आमच्या व्हॉट्सअपची, तिथे जाऊन जॉईन करा. तुम्हाला कमेंट करता येईल किंवा DM करता येईल. तर ज्यांना कुणाला परचेस करायचे त्यांनी आम्हाला मेसेज करा. त्याच्यानंतर बघा 5वा क्वेश्चन, pH विचारले गेले आहे वॉटरच्या. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहोत. मॅक्झिमम आपलं 6 ते 7 किंवा 8 क्वेश्चन झालेले आहेत. तर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये कसे शिकवलेले गेले होते आणि कसे विचारले गेले होते तर तुम्हाला वाटत असेल अजूनही की आम्हाला हे अशा पॅटर्नमध्ये दिलेले ते क्वेश्चन्स आहेत तर हे रॉंग होऊ शकतात, आम्हाला विजिबल होत आहेत. तर तुम्हाला प्रूफ म्हणून बघा, आम्ही जे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतो ह्या पॅटर्ननी क्वेश्चन्स बघितलेले, पण काही स्टुडंटना कन्फ्युजन होत आहे की क्वेश्चनचा आन्सर काय. त्याच्यामुळे आम्ही पॅटर्न चेंज करून जे व्हिडिओज होते आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जे दाखवलेले होते क्वेश्चन्स असे रीड करून त्याचे आन्सर्स, तर त्या पॅटर्नमध्ये न करता तुम्हाला इझी जावं म्हणून आम्ही दुसरे PDF तयार करून तुम्हाला इझी वेमध्ये दिलेले आहेत. तर ऑलमोस्ट जे आपले क्वेश्चन्स होते 8 ते क्वेश्चन झालेले होते. तर हे क्वेश्चन्सचे आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण आज स्टार्ट करणार आहोत 9th क्वेश्चनपासून, जे की कालपासून झालेले होते. तर आज स्टार्ट करणार आहोत 9th वाला क्वेश्चन. तर 9th क्वेश्चन बघा, स्ट्रक्चर विचारलेले गेले आहे मसल्सचं, म्हणजे जे कनेक्टेड आहे स्ट्रक्चर विचारलं आहे कनेक्टेड मसल आणि बोनचं, म्हणजेच जे बोन्स आहेत ते मसल्सला कनेक्ट असतात त्याला काय म्हणलं गेलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे लिगामेंट, दुसरा आहे टेंडॉन, तिसरा आहे कार्टिलेज आणि चौथा आहे फेशिया. तर आन्सर काय येईल टेंडॉन, जे की मसल आणि बोनला जॉईंट होत असते त्याला म्हणलं जाते टेंडॉन. आणि त्याच्यानंतर बघा 10वा क्वेश्चन. तर क्वेश्चनमध्ये काय विचारले गेलं आहे तर पहिलं तर पर्पजच लिहिलं आहे त्या क्वेश्चनमध्ये, प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल पॉल्युशन ॲक्ट आहे. तर हे वॉटरसाठी कंट्रोल आणि प्रिव्हेन्शनचं ॲक्ट विचारलं गेलं होतं की कधी ॲक्ट सुरू झालेलं होतं. तर पहिलं ऑप्शन येईल 1972, दुसरं आहे 1978, तिसरं आहे 1986 आणि चौथा आहे 1974. तर करेक्ट ऑप्शन येईल 1974, जे की आपलं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल पॉल्युशनचा ॲक्ट स्टार्ट झालेलं होतं. क्वेश्चन नंबर 11 बघा. तर क्वेश्चन नंबर 11मध्ये बघा, असं कोणतं एन्झाईम आहे जे की रिस्पॉन्सिबल असते डायजेशन ऑफ प्रोटीनमध्ये, जे की स्टमकमध्ये होते. तर असं कोणतं एन्झाईम होऊ शकते तर ते बघा, पहिलं आहे ऑप्शन मायलेज, दुसरं लिपेज, तिसरं पेप्सिन, चौथं माल्टोज. तर जे आपलं पेप्सिन आहे ते हेल्प करते आणि रिस्पॉन्सिबल आहे डायजेशनसाठी प्रोटीनच्या स्टमकमध्ये. तर ऑप्शन नंबर C करेक्ट ऑप्शन येईल. त्याच्यानंतर बघा CPR. तर CPRचा फुल फॉर्म विचारलं गेलं आहे. तर CPRचं फुल फॉर्म म्हणजे काय होऊ शकते तर ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा CPRचं फुल फॉर्म काय आहे. तर त्याच्यानंतर बघूया आपण 13 वाला क्वेश्चन. तर 13 क्वेश्चनमध्ये विचारलं गेलेलं आहे फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग. तर मॉडर्न नर्सिंग कोणी काढलेली होती तर मॉडर्न नर्सिंग काढली होती मिस फ्लोरन्स नाईटांगल, जे की पहिली नर्स होती आपल्या ऑल वर्ल्डमध्ये. तर पहिली मॉडर्न फाउंडर आहे मॉडर्न नर्सिंगची फ्लोरन्स नाईटांगल, म्हणजे ऑप्शन नंबर C. त्याच्यानंतर बघा GNMचं फुल फॉर्म काय आहे. GNMचं फुल फॉर्म सगळ्यांना माहितीच आहे, जनरल नर्सिंग मिडवायफरी, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. आता कन्फर्मेटरी टेस्ट जे की डायग्नोज करते HIV ला, तर कोणती टेस्ट असू शकते तर त्याच्यामध्ये बघा, पहिली आहे एलिसा,
दुसरी आहे वेस्टर्न ब्लॉट, तिसरी CBC, चौथी एक्सरे. तर एक्सरेनी व्हिज्युअलायझेशन होते, CBCनी ब्लड काउंट आणि HB काउंट होत असते आणि एलिसानी लिव्हर टेस्ट होत असते. तर करेक्ट ऑप्शन येईल B, वेस्टर्न ब्लॉट, जे की HIV साठी होते. क्वेश्चन नंबर 16 बघा. हायपर सिक्रेशन होत असते ग्रोथ हॉर्मोन इन चाइल्डहुड, म्हणजे जेव्हा ग्रोथ हॉर्मोन जास्त सिक्रेट होत असेल चाइल्डहुडमध्ये, तर कोणता डिसीज होऊ शकते? तर कॉज होत असते गॅंगनॅटिझम. तर ऑप्शन नंबर A, गॅंगनॅटिझम असं आहे जे की जास्त सिक्रेशन झाल्यामुळे होत असते. क्वेश्चन नंबर 17 बघा. क्वेश्चन नंबर 17मध्ये दिसत असेल द टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग अ टेस्ट ट्यूब बेबी. तर टेस्ट ट्यूब बेबी जे की टेस्ट ट्यूबमध्ये बेबी फॉर्म केले जाते, डेव्हलप केलं जाते, तर त्याला काय म्हणलं गेलेलं आहे? तर पहिलं ऑप्शन आहे इन विवो फर्टिलायझेशन, दुसरं ऑप्शन आहे इन सितू फर्टिलायझेशन, तिसरं ऑप्शन आहे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि चौथं ऑप्शन आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तर आपलं करेक्ट आन्सर येईल C, इन विट्रो फर्टिलायझेशन. तर याच्यामुळे काय होत असते, ज्या इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये ओव्हम आणि स्पर्म मिळून आपलं बेबी टेस्ट ट्यूबमध्ये बेबी फॉर्म केलेलं गेलं असतं. आता बघा GMOचं फुल फॉर्म काय विचारलेलं गेलं आहे. तर GMOचं फुल फॉर्म आहे ऑप्शनमध्ये बघा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, गव्हर्नमेंट मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, C दिलं आहे जीन मल्टिप्लिकेशन ऑर्गॅनिझम आणि चौथं नन ऑफ दी अबव. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, म्हणजेच करेक्ट ऑप्शन A. त्याच्यानंतर बघा ऑर्थोपेडिशियन, म्हणजे 19 क्वेश्चनमध्ये विचारले गेलेलं ऑर्थोपेडिशियन डॉक्टर कशाचा ट्रीटमेंट करते. तर आधी बघून घ्या ऑर्थोपेडिशियन म्हणजे काय करत असते, हे कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहे. तर ऑर्थोपेडिशियन बोन्सचं डॉक्टर आहे, जे की बोन्सला ट्रीट करत असतो. तर त्याचे पहिले ऑप्शन बघा, पहिलं स्किन, दुसरं किडनी, तिसरं लिव्हर आणि चौथं जॉईंट्स. तर हे स्किन तर बोनशी रिलेटेड नाही, किडनी पण नाही, लिव्हर पण नाही, पण जॉईंट रिलेटेड आहे, म्हणून ऑप्शन येईल D, करेक्ट ऑप्शन जॉईंट्स. त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन, नॅशनल ऑर्गन डोनेशन डे आता इंडियामध्ये. तर याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये मोस्टली स्टुडंट कन्फ्यूज होत असतात, 13 ऑगस्ट किंवा 27 नोव्हेंबर. तर बघा 13 ऑगस्ट का, तर 13 ऑगस्टला इंटरनॅशनल ऑर्गन डोनेशन डे आहे आणि 27 नोव्हेंबरला नॅशनल म्हणजेच इंडियामध्ये ऑर्गन डोनेशन डे आहे. तर पहिलं इथे विचारले गेलेलं आहे इंडिया, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल 27 नोव्हेंबर, ऑप्शन नंबर A. तर हे झाले आपले नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन. आता त्याच्यानंतर आहेत आपले फिजिक्सचे क्वेश्चन. तर हे बघा 21 नंबरला फिजिक्सचं क्वेश्चन तुम्हाला विजिबल होत असेल, त्याच्यानंतर तुम्हाला 22 नंबरला क्वेश्चन नंबर विजिबल होत असेल. तर हे 2 क्वेश्चन तुम्हाला आणि आधीचे 8 क्वेश्चन असे 10 क्वेश्चन दिलेले आहेत. ह्या 10 क्वेश्चन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्यांचे 10 पैकी 10 क्वेश्चन करेक्ट असतील, त्यांचे आन्सर करेक्ट आलेले असतील, तर त्यांना आम्ही एक मॉक टेस्ट फ्रीमध्ये देणार आहोत. तर लवकरात लवकर आम्हाला 10 क्वेश्चनचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकीचे फिजिक्स क्वेश्चन आपण उद्याला कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.